समास 7 मोक्षलक्षण. मोक्षाविषयी कोण विचारतो? तर जो स्वतःला बद्ध किंवा बांधलेला समजतो तो. सर्वसामान्य अज्ञानी माणूस काहीतरी दानधर्म करू पाहतो की ज्यामुळे हा जन्म पुढचा जन्म चांगला जाईल. वास्तविक नरदेह प्राप्त झाल्यावर सद्गुरूंना शरण जाऊन आत्मस्वरूप समजून घ्यावे आणि आत्मवस्तू होऊन बंधन मोक्षाच्या कचाट्यात न सापडता निवांत राहावे. परंतु हे न करता माणूस पुढल्या जन्मांच्या गोष्टी करत बसतो. म्हणून नरदेहाचे प्रमुख ध्येय जे आत्मदर्शन तेच मनामध्ये पक्के बिंबवावे आणि त्या दिशेने वाटचाल करावी. श्रीराम मागा श्रोतयांचा पक्ष, किता दिवसा होतो मोक्ष. तेची कथा श्रोते दक्ष, होऊन ऐका. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे. संत संगे पावावे, मोक्षास कैसे. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला. तो विवेके मुक्त केला साधुजनी. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण. केल्या कर्माचे फळ आपण, भोगीन आता. तैसा प्राणी तो अज्ञान, नेणे भगवंताचे ज्ञान. म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना. आता काही दान करू, पुढिल्या जन्मास आधारू. तेणे सुखरूप संसारू, होईल माझा. पूर्वी दान नाही केले, म्हणून दरिद्र प्राप्त झाले. आता तरी काही केले पाहिजे की. म्हणून दिले वस्त्र जुने, आणि एक ताम्र नाणे. म्हणे आता कोटी गुणे, पावेन पुढे. आता मी जे देईन, ते पुढले जन्मी पावेन. ऐसे कल्पितो अज्ञान, बद्ध जाणावा. बहुता जन्मांचे अंती, होये नरदेहाची प्राप्ती. येथे न होता ज्ञाने सद्गती, गर्भवास चुकेना. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे. अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे. एरवी हा जन्म न घडे, हे व्यासवचन भागवती. नरदेह दुर्लभ, अल्पसंकल्पाचा लाभ. गुरु कर्णधारी स्वयंभ, सुख पाववी. ज्ञाने विण प्राणियासी, जन्म मृत्यू लक्ष 84. तितुक्या आत्महत्या त्यासी, म्हणून आत्महत्यारा. नरदेही ज्ञाने विण, कदा न चुके जन्म मरण. भोगणे लागती दारुण, नाना नीच योनी. हा नरदेह पडता, तोची पाविजे मागुता. ऐसा विश्वास धरिता, लाज नाही. कोण पुण्याचा संग्रहो, जे पुन्हा पाविजे नरदेहो. दुराशा धरिली पाहो, पुढिलिया जन्माची. ऐसे मूर्ख अज्ञान जन, केले संकल्पे बंधन. शत्रू आपणासी आपण, होऊन ठेला. ऐसे संकल्पाचे बंधन, संत संगे सुटे जाण. ऐकतयाचे लक्षण, सांगिजेल. पाचा भूतांचे शरीर, निर्माण झाले सचराचर. प्रकृती स्वभावे जगदाकार, वर्तो लागे. दृश्यास बाह्य अंतरी, सूक्ष्मात्मा निरंतरी.
त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नव्हे. ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण. उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे. जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणिजे मोक्ष झाला. तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू. तेची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण. साधू करीती निरूपण आपुलेन मुखे. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये. आत्मयाच्या ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्य हे सर्वही आत्मत्वी न घडे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्षलक्षण नाम समास 7वा. श्रीराम.